नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही सध्या पाहत असाल की मनोज जरांगे पाटलांनी कुठेतरी उपोषण स्थगित केलं आणि राज्य सरकारने सकारात्मक बाजू मांडण्याला सुरुवात केली। पण त्याच ठिकाणी बघितलं असेल राज्य सरकारला धाकधूक आहे, ती आहे विधानसभेची। कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे मराठा समाजातील व्यक्तींनी फटका दिला, त्याच प्रकारे विधानसभेच्या निवडणुकीत फटका बसू नये म्हणून कुठेतरी या ठिकाणी सरकारने जाग होऊन मनोज जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित केलं आणि कुठेतरी सकारात्मक भावना दर्शविली। म्हणजे याचा अर्थ एका महिन्याचा वेळ मागून घेतला आणि एका महिन्यामध्ये कुठेतरी सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाबतीत निर्णय देणार आहेत, अशा प्रकारे मनोज जरांगे पाटलांना सांगण्यात आलं आणि मनोज जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित केलं। मग आता इथे एक लक्षात घेण्यासारखी बाब आहे की मनोज जरांगे पाटलांनी जशा प्रकारे उपोषण केलं त्याच प्रकारे उपोषण विरोधात कोण करते या ठिकाणी लक्ष्मण हाके। मग लक्ष्मण हाके या ठिकाणी नेमकी स्टंटबाजी करतायत का खरंच त्यांना समाजाचं हित जपायचे? या ठिकाणी काही जण बघितलं असेल राजकीय दृष्ट्या काही ठिकाणी उपोषण होत असेल, पण या ठिकाणी समाजासाठी खरोखर लढणारा व्यक्ती मनोज जरांगे पाटील प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे। म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे सर्व समाजातील लोकांचा पाठिंबा आहे। हे पाहूनच प्रत्येक राजकीय व्यक्तींना वाटते की मनोज जरांगे पाटलांचा जो महत्त्वाचा विषय त्याचा निर्णय लागायलाच पाहिजे। जर याचा निर्णय नाही लागला तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय व्यक्तीला 100% फटका बसल्याशिवाय राहणार नाही, हे प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे। म्हणून या ठिकाणी राज्य सरकारने कुठेतरी महत्त्वाचं पाऊल उचललंय। आता त्याचं स्वागत करायला पाहिजे की राज्य सरकारने कुठेतरी सकारात्मक बाजू मांडली की या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांची जी मागणी आहे ती मागणी कुठेतरी आपण विचारात घ्यायला पाहिजे आणि त्याच्यावर निर्णय द्यायला पाहिजे। म्हणून त्यांनी एका महिन्याचा कालावधी मागून घेतलाय। मग राज्य सरकारने तात्काळ जेवढं होईल तेवढं शक्य करायला पाहिजे की या निर्णयामध्ये काहीतरी आपण सोल्युशन पाहायला पाहिजे की मनोज जरांगे पाटलांची मागणी काय आहे, ती महत्त्वाची मागणी आहे सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करा। का करा? त्या ठिकाणी बघितलं असेल ज्या काही कुणबी नोंदी सापडल्या त्या कुणबी नोंदी सापडल्यानंतर त्या व्यक्तीला ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्यात यावं आणि मराठा हा व्यक्ती कुणबी ठरवावा। कारण या ठिकाणी बघितलं असेल या दोन महत्त्वाच्या मागण्या जर पूर्ण झाल्या तर मनोज जरांगे पाटलांचं उपोषणही थांबल आणि विधानसभेच्या निवडणुकीत कुठल्याही प्रकारचा उमेदवार उभा सुद्धा राहणार नाही। मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टरित्या सांगितलं जर सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी झाली आणि मराठा हा व्यक्ती कुणबी ठरला तर हे सर्व समाजातील व्यक्ती तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा विरोध होणार नाही आणि मनोज जरांगे पाटील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचा पाऊल उचलणार नाहीत, हे स्पष्टरित्या त्यांनी सांगून दिलेलं आहे। म्हणून कुठेतरी प्रत्येक व्यक्तीची आशा राज्य सरकारकडून लागली की या महिन्याभरामध्ये कुठेतरी राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल आणि मनोज जरांगे पाटलांचं उपोषण परत होऊ देणार नाही। हे प्रत्येक व्यक्तीची एक आशा राज्य सरकारकडे लागली, पण राज्य सरकार कोणता निर्णय देणार आहे हे त्या काळात करणारच आहे। पण या ठिकाणी बघितलं असेल लक्ष्मण हाके यांनी उपोषणाची स्टंटबाजी करून या ठिकाणी उपोषण सुरू केले। पण या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी आतापर्यंत कित्येक दिवस उपोषण केलं। ती जर खरंच तुमची तयारी असेल तर आतापर्यंत उपोषण केलं असतं। आताच उपोषणाची गरज का? त्यांना समोर दिसते ती म्हणजे विधानसभा। विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच या ठिकाणी उपोषणाला बसण्याची गरज दाखवली का? या अगोदर तुम्ही उपोषण का केलं नाही? ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील करत होते त्याच वेळेस उपोषण करायला पाहिजे होतं की या ठिकाणी ओबीसी प्रवर्गामध्ये आम्ही सामील होऊ देणार नाहीत। आताच उपोषणाची गरज का पडली? तर प्रत्येक व्यक्तीने ओळखायला पाहिजे की सध्या विधानसभा जवळ आहे। विधानसभा जवळ आहे तर राजकीय दृष्ट्या हे सध्या उपोषण होतंय का याचा सुद्धा विचार करायला पाहिजे। म्हणून तुम्ही बघितलं असेल की मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे सर्व समाजातील व्यक्तींचा पाठिंबा आहे। पण या ठिकाणी बघितलं मनोज जरांगे पाटलांना विरोध करणारे, त्यांच्या विरोधात षड्यंत्र रचणारे अनेक विरोधक सध्या उभे आहेत। त्याच्यापैकीच बघितलं असेल मनोज जरांगे पाटलांच्या उपोषण करण्यासारखा प्रयत्न कोण करते तर लक्ष्मण हाके। त्यांना असं वाटतं की मनोज जरांगे पाटलांनी ज्या प्रकारे क्रेज बनवली, मनोज जरांगे पाटलांनी ज्याप्रमाणे समाजाला पाठीमागे घेतलं त्याचप्रमाणे यांच्या मागे उभा राहतील का लोक? तर लोकांनी एकच लक्षात घ्यायला पाहिजे की 100% समाजासाठी लढणारा व्यक्ती कोण आहे आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी कोण लढतोय एवढंच विचार करा। कारण आतापर्यंत ज्या व्यक्तीने समाजासाठी लढा उभा केला, ज्या व्यक्तीने समाजासाठी उपोषण केले ते कायमस्वरूपी केले, मध्येच उठकी बस नाही केलं। मनोज जरांगे पाटलांनी एक मुद्दा लावून धरला आणि त्याचा मुद्दा शेवटपर्यंत नेण्यासाठी उपोषणाचा मार्ग निवडला। तशाच प्रकारचा लक्ष्मण हाके करतील का हे सुद्धा विचार करायला पाहिजे। पण या ठिकाणी त्यांना एकच करायचे, ओबीसी आणि मराठा याच्यात वाद लावून द्यायचा। वाद लावून दिला की मनोज जरांगे पाटलांचा प्रश्न मागे पडेल आणि माझा प्रश्न पुढे येईल। अशा प्रकारचं षड्यंत्र असेल तर इथून पुढे लोकांनी सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे की 100% खरोखर
खरोखर हा समाजासाठी व्यक्ती लढतोय का स्वतःच्या राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी लढतोय. एवढंच सांगण्यासाठी समोर आलो, कारण तुम्ही पाहिलं असेल की आता सध्या जास्त प्रमाणामध्ये विरोध होतोय, तो म्हणजेच कोणता, की मराठा विरुद्ध ओबीसी. हा मराठा विरुद्ध ओबीसीचा वाद कुठेतरी थांबला पाहिजे आणि राज्य सरकारने तोडगा काढला तर 100% याचा वाद थांबू शकतो. आता हा सर्वस्वी निर्णय हा राज्य सरकारच्या हातात आहे. कारण तुम्ही पाहिलं असेल, भाजप असेल किंवा काँग्रेस असेल, कोणताही पक्ष असेल, प्रत्येक पक्षातील व्यक्तीला माहिती आहे की मनोज जरांगे पाटलांच्या मागणीचा निर्णय नाही लागला तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 100% पराभव स्वीकारावा लागेल किंवा त्याचा परिणाम 100% घडून येणार. ही प्रत्येक व्यक्तीच्या मनात भावना आहे. प्रत्येक राजकीय व्यक्तीला वाटतंय की मनोज जरांगे पाटलांच्या प्रश्नांचं निराकरण झालं पाहिजे, कारण तो व्यक्ती कुठल्याही राजकीय स्वार्थासाठी लढत नाहीये, तर तो व्यक्ती समाजातील हितासाठी लढतोय. कारण त्यांना एकच तळमळ आहे, ती म्हणजेच कोणती, समाजातील व्यक्तींना आरक्षणाचा लाभ कायमस्वरूपी मिळाला पाहिजे, न की दुसऱ्या व्यक्तींसारखं की त्या व्यक्तीची राजकीय पोळी भाजली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही पाहिला असेल, जे विरोधक आहेत, जे षडयंत्र रचतायत, मनोज जरांगे पाटलावर आरोप लावतायत, ते 100% त्यांच्या राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हा कार्यक्रम करतायत. कारण त्यांना माहिती आहे विधानसभा जवळ आले आणि अशा प्रकारचा आवाज उठवला तर ते समाज माझ्या पाठीमागे येईल आणि त्यांना विधानसभेमध्ये 100% फायदा होईल. म्हणजे या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी जो लढा उभा केला तो सरसी तुम्ही पाहिला असाल, आतापर्यंत त्यांच्या तोंडातून समाजाचं या ठिकाणी सर्वात पहिले हित राहिलं आहे. आणि आता जर कुठं निर्णय नाही लागला, त्यांना नाहीला जास्त विधानसभेच्या रिंगणात उतरावं लागणार आहे आणि देणारं बनावं लागणार आहे, हे शेवटी बोलवून दाखवलं. कारण आतापर्यंत बघितलं असेल, जवळपास 8 महिने झालं, जवळपास 8 ते 10 महिने झालं मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू होतं. त्याच्यामध्ये लोकसभेची आचारसंहिता आली म्हणून स्थगित झालं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांचं उपोषण या ठिकाणी मोडकळीस आणलं, प्रयत्न केला, कुठंतरी सगळे सोयऱ्याच्या निर्णयावर आपण अंमलबजावणी करू किंवा त्याचा निर्णय देऊ, पण अजून निर्णय नाही लागला. आता राज्य सरकारने 1 महिन्याचा कालावधी मागून घेतलाय. त्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या प्रश्नांचं सोल्युशन नाही निघालं तर 100% मनोज जरांगे पाटील विधानसभेच्या निवडणुकीत प्रत्येक समाजातील व्यक्तीचा उमेदवार उभा करतील आणि सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा निर्णय त्यांच्याकडून करून घेतील. म्हणजे याचा अर्थ काय, प्रत्येक समाजातील व्यक्ती त्यांच्या पाठीमागे असण्याचं कारण एकच आहे की ते कोणत्याही समाजाला विरोध करत नाहीयेत, कोणत्याही समाजातील व्यक्तीला विरोध नाही करत. म्हणजे एखाद्या विशिष्ट जातीसोबत ते विरोध करत नाहीत, पण या ठिकाणी काही विरोधक त्यांच्या विरोधात षडयंत्र रचतायत, जातीवादाचा ठपका लावतायत. पण या ठिकाणी लोकांनी ओळखून सोडले की मनोज जरांगे पाटलांचं एकच मागणी आहे आणि ती मागणी कोणत्या जातीच्या विरोधात नाहीये, तर ती मागणी आहे सरकारच्या विरोधात. आणि ती मागणी त्यांनी उपोषणाच्या मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न केलाय. आणि आतापर्यंत जे मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात बोलत होते की ते जातीवादी आहेत, ते जातीचा विरोध करतायत, पण त्यांना सांगू इच्छितो मनोज जरांगे पाटलांनी कुठल्याही जातीचा विरोध केला नाही, कुठल्याही समाजाचा विरोध केला नाही, पण आपली मागणी पूर्ण करण्यासाठी 100% राज्य सरकारला नेमका विरोध केलाच आहे. कारण त्यांची मागणी राज्य सरकारकडे आहे, कुठल्याही समाजातील व्यक्तीच्या विरोधात नाहीये किंवा जातीच्या विरोधात नाहीये. हे लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात जे कोणी षडयंत्र रचत आहे त्यांचा सुद्धा विचार केला पाहिजे की हा व्यक्ती स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी उपोषण करतोय का मनोज जरांगे पाटलांना विरोध करण्यासाठी, जेणेकरून जो व्यक्ती समाजासाठी लढतोय तो खरा हा नेता असतो. पण या ठिकाणी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी कार्यक्रम राबवणार असताल तर लोक लक्षात घेतील, लोक विचार करतील आणि त्याच्यावर निर्णय घेतील. या ठिकाणी लोकांना कुठंतरी दिशाभूल करण्याचा कार्यक्रम काही ठिकाणी करत असतील, एकमेकांच्या समाजातील विरोध दाखवत असतील किंवा त्या समाजामध्ये वाद पेटवून देण्याचा प्रयत्न करत असतील तर राज्य सरकारने कुठंतरी दखल घ्यायला पाहिजे आणि शांतता निर्माण करायला पाहिजे. आणि प्रत्येक व्यक्तीनं सुद्धा समजून घ्यायला पाहिजे खरोखर हा समाजातील तेढ निर्माण करतोय का, समाजातील शांतता भंग करतोय का स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतोय, हे सुद्धा लोकांनी विचार करावा, जेणेकरून मनोज जरांगे पाटलांचा कुठंतरी हा विरोध कमी होईल. कारण जो व्यक्ती समाजासाठी लढतोय त्याच व्यक्तीचा विरोध जास्त प्रमाणात वाढण्याचा प्रयत्न चालू आहे. लोकांनी ओळखावं समाजासाठी कोण लढतोय आणि स्वतःच्या राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी कोण लढतोय, हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलोय. ठीक आहे, तर थांबतो. धन्यवाद.